इथून दुसरी जागा बदली करी, बरोबर आहे. पिंजरे लावू द्या आणि पिंजरे लावू देत सगळं व्यवस्थित होते, मग आपण तिकडे जाऊन चला चला किशोर आला का किशोर नाही आला आणि तो कुठे बसला होता झाडाखाली बसला होता बिलकुल जास्त लांब नाही जाणार असं शॉपला बोला तुम्ही सर. चालेल. रेस्क्यू टीम आपली जी आहे आली सांगितलं ना त्यांना आणि जाळी आता हे जेवढे घर आहेत ना या घरांना पहिले जाळीने हे करायचं त्याच्यावर दुसरा परत हल्ला होऊ नये. इथं नाही सर प्रॉब्लेम, जिथे टोळ्या उतरल्यात की नाही त्याला जाळी दिली पाहिजे, घरांना नाही. काय करता येईल तो जर बरोबर आहे. आपण काय करू, जाळी आहे आपल्याकडे मोठी जाळी, ती जाळी आता मागवलेली आहे, ती जाळी आपण पूर्ण या कडेने त्याला बंदिस्त करू आणि त्याला इकडे घेऊ आणि तुम्ही पिंजरे इकडे घ्या. हा, जोपर्यंत शूटरची टीम येत नाही तोपर्यंत पिंजरे इकडे घ्या आणि इकडे त्याला आपण बंदिस्त करू. कारण त्याला आता इथून लांब नाही जाऊन द्यायचं. वेळ निघून जाईल, दुसरी का जाईल आणि त्याचं काय पोट भरलेलं आहे त्यामुळे तो दुसऱ्या हल्ला करीत, त्यापेक्षा त्याला आपण याच्यातच हे करू. लोकेशनला पिंजरा आणला पाहिजे. बिलकुल. फक्त आता ना वातावरण बरं का? पिंजरे लागले पण आता हा किती गुण आहे? 6 एकर. तुम्हाला ही खात्री घ्यायची असेल कारण इथं परिसरात समजा पलीकडे जर समजा गेला असेल तर हा मला ते म्हणायचं कशाला नाही तर आपण बसले इथं फक्त विसंबून असं नको आहे ना तो जागी दुसरीकडे आला का ते पुढं फॉरेस्ट खात्याची टीम येऊ दे ना मोठी आणि त्यांना लगेच पार आहे ना चौक आहे ना आपण पॅक करून टाकू क्षेत्र. कडेने उभे राहिले ना तर तसाही तो एरिया सोडणार नाही. आपले हे कुठे तुमचे जेवढे अधिकारी ना सगळे कॅम्प बेस कॅम्प वाली पोरं. हा तर त्याला इकडे बोलून आता तुम्ही ना त्या बाजूने रवींद्रच्या या बाजूने लोकेशन करून घ्या लगेच लोकेशन. त्यावेळेस सुद्धा भयानक अवस्था आहे वाघांची. त्यांचं ते राहण्यासाठी झोपडी आहे ना. बरं का साहेब तुम्ही शूटर उलट फास्ट बोला. नाही चालू शूटर आले ना साहेब हे चला इथून आपण हळूहळू बाहेर पडू. सर आता काय कारवाई होणार आहे? आता या ठिकाणी जी घटना घडली आहे त्याच ठिकाणी आपण पूर्ण चारी बाजूनी पिंजरे पण लावत आहोत. आपल्याकडे ब्रेडेड नेट म्हणून एक स्पेशल जाळी येते की त्याच्यामधून बिबट जाऊ शकत नाही. ती जाळी आपण पूर्ण त्या ठिकाणी बांधणार आहोत की जेणेकरून तो लवकर आपल्या ताब्यात किंवा आपल्याला जेरबंद करण्यात मदत होईल. आणि आपली जे रेस्क्यू टीमची जी मुलं आहेत, रेस्क्यू टीमची मुलं आता पिंजरे लावत आहेत. जशी ते पिंजरे लावून झाले की ते पूर्ण आपण या साईडने उभे करून त्याला पूर्ण आजच संध्याकाळपर्यंत आयदर ठार नाही तर जेरबंद करण्याची कारवाई करणार. सर आता पिंपरखेड इथं अर्धा किलोमीटर फक्त अंतरावर आहे. किती बिबटे आपण इथून पकडलेले आहेत? पिंपरखेड, जांबूत, चांडव, अजून फाकटे, अजून एक कवठे या 4-5 गावांमध्ये मागच्या 1.5 महिन्यात 25 बिबट आपण याच ठिकाणून उचललेले आहेत. 25 बिबट. आजचा काल संध्याकाळचा सुद्धा नको बा नको तसं नको नाही ते काय आहे तिथंच असेल दादा घेऊन येत त्याला. आपण एक मिनिट काय म्हणतो सर 25 बिबटे आपण तिथून रिकव्हर केले. अजून किती बिबटे तिथून असण्याची शक्यता आहे? आता याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच आपल्याला अवघड होत आहे. पण आपण जेवढे आहे पूर्ण बिबट मुक्तच करण्याचं आपलं नियोजन आहे. त्या अनुषंगाने आपण करत आहोत. मग तेच सांगतो त्याला इकडे या काय मागे निघून जाईल दादा. ये इकडे शूटर यायला तो वेळ लागेल. कुंड्यावरून कुठून लांबून परमिशन ऑलरेडी माझं पत्र दिलेलं आहे त्यांना घ्यायचं दादा त्याला घेऊन हा तर सर
तुम्ही सांगत होते का 25 बिबटे आपण तिथून ताब्यात घेतलेले आहेत. अजून किती बिबटे असण्याची शक्यता आहे? संख्या जी आहे ती तुम्हाला माहिती आहे, संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर संख्या जास्त असल्यामुळेच आपल्याला वेळ लागत आहे. आता एका गाव म्हणजे 2 ते 3 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामधून जर 25 बिबटे आपण उचलतोय किंवा जेरबंद करतोय, त्यांना रेस्क्यू करतोय, म्हणजे संख्या ही निश्चितप्रमाणे जास्त आहे. तर आपल्याला थोडा कालावधी लागेल या सगळ्या गोष्टी बिबटमुक्त करण्यासाठी. चल चल नको नको सर नका थांबू. ए शिवा देतात साहेब सब देतात ना. ए चल शिवा बोलवले साहेबांनी सांगितलं येणार आहे ते बोलतात तास 2 तास हो, मी- लावले पुण्यातून येणार आहे. पुण्यातून येणार आहे मी, इथं थांबतोय तोपर्यंत मी कुठं चाललो रे? ये इकडे. हो, 5:30 एक मिनिट ऐक. ए ये शिवा सर थांबा त्याला घेतो. सर थांबा त्याला उठवतो. मंत्री तुमचे आमदार खासदार काय करत नाही इथं आम्हाला. आमची पोरं चालली तिथं कचाकच. तरी पण साहेब थांबणार. तर आता आपण पाहिलं का उपवन सर्वशांनी स्वतः जाऊन त्यांना बाहेर खेचलं. हो सर, पण त्यांनी पण मला अल्टिमेटम दिला आहे की 5:30 वाजेपर्यंत त्यांची रेस्क्यू टीम येईल, शूटर येतील, ते बिबट्याला आजच्या शूट करतील. तर 5:30 पर्यंत जर बिबटे त्यांची रेस्क्यू टीम आली नाही, शूटर आले नाही, तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा सर्वजण मिळून, सर्व पारगाव मंगरुळचे सर्व ग्रामस्थ मिळून तिथं आंदोलन पुन्हा आम्ही करणार आहोत. म्हणजे तुम्ही परत उसत घुसणार? परत उसात घुसणार. आता बांधा बसलो तर आता मी पुन्हा उसात आतमध्ये जाऊन बसणार. मी नाही मग बिबट्याने तुम्हाला खालीवर खाल तर खाऊ दे ना. अहो आमचं ठीक आहे, आमचं वय आज माझं 37 वय आहे. ठीक आहे, आज ती लहान लहान काकडे एवढे जन्माला पोरं घालतात. ती 8-8 वर्षाची, 5-5 वर्ष, 4-4 वर्षाची पोरं ते मरतायत, आज ते घालतायत. त्यांचं भविष्य व्हायचं आहे. त्यांचे आईबाप टाहो फोडतायत. तुम्ही बघितलं असेल त्या आई कसा टाहो फोडत होती तिथे. यांना सरकारला, प्रशासनाला, वन विभागाला यांची काही काळजी नाही आहे. हे अधिकारी कधी आले? 2 तासाने आले कळल्यावर. आणि यांनी आम्हाला पकडायला डिपार्टमेंट बोलवलं का, आता आम्ही काय करू नये. मग यांनी बिबट्यासाठी काय उपाययोजना केली ते लगेच 2 पिंजरे आणले नाही साहेब इथं. ऐका, एक पिंजरा आमच्या मंगरुळ गाव आहे शेजारी. मी मंगरुळचा आहे, हे पारगाव आहे, मधी नदी आमच्या मंगरुळ गावातला पिंजरा उजून इकडे आणला. मग तो मंगरुळमध्ये जर बिबट्या असेल तुकडे जेरबंद होणार. म्हणजे यांच्याकडे पिंजराच नाही आहे त्यांच्याकडे. मग आता सरकार म्हणतंय का 1 लाखाला एक पिंजरा, असे 10 कोटीचे जवळ 1,000 पिंजरे खरेदी केलेत असं कुठे सरकार आहेत ते? सांगतंय. आम्हाला दाखवा, सरकारने दाखवा, प्रशासन दाखवा आम्हाला पिंजरे कुठे आहेत ते. त्याचे लोकेशन आहेत ना, ते तुमचे आय थिंक फॉरेस्ट अधिकारी येतात, लोकेशन घेतात. दाखवा लोकेशन. 1000 किती पिंजरे बोलले तुम्ही? 1000 1,000 पिंजरे. 1000 पिंजरे लोकेशन जाहीर करा. दाखवा राज्याला 1000 पिंजरे तुमचे कुठल्या लोकेशनला आहेत. सरकारने दाखवा, प्रशासन दाखवते. त्यांचं दररोज यांचे हाताखालची लोक तुम्ही येतात राहायला कुठे? मंगरुळ पारगामध्ये. मग किती बिबटे आहेत मंगरुळमध्ये? मंगरुळमध्ये आमच्या मते तरी 100 ते 120 बिबटे आहेत. आज 2-3 दिवसापूर्वी माझं कुत्रं 12 फूट उंचीचं गेट आहे माझ्या घराला, त्या गेटवरनं उडी मारून माझं स्वतःचं घरचं कुत्रं नेलंय. 2 दिवसापूर्वीची घटना आहे. आणि ते बी ओट्यावरनं उचलून नेले. मग आम्ही आता त्यात मला पण सुरक्षित सांगा- नाहीये. मला- तुमचं सौर कंपन पण येत नाही ना, आमचे तर पर्सनल गेट केलेत आम्ही. मला सांगा का इकडं पिंपरखेडमध्ये घटना घडली, जनतेने उठाव केला होता, हायवे जाम केला होता. बरोबर. इथं तसं काही दिसत नाही, शांत परिस्थिती वाटते. शांत परिस्थिती कुठेच नाहीये. एवढी जनता आहे तिथं, हॉस्पिटलला पण जनता आहे, इथं सगळं बंद होणार. आज जर बिबट्या शूट नाही झाला तर आजच्या ही जनता. आणि एक गोष्ट मला सांगायची, हे जो आजची जी घटना झाली, ते एक मजूर आहेत, ते इथं कामाला आलेले आहेत, तरी पण हे सगळं इथले ग्रामस्थ त्यासाठी झटतायत. त्यामुळे सगळं ग्रामस्थांच्या सोबत आहे. सगळा आक्रोश जनते, तुम्ही तुम्हाला आक्रोशच बघितला ना. आम्ही उपासनाला बसलो म्हणजे आम्ही काय, आम्हाला त्या पाळाची काळजी आहे ना. तो जरी इथला नसला, तो जर रायगड भागातला जरी असला तरी इथला तो एक जीव आहे ना, तो माणूस प्राणी आहे ना, माणूस आहे तो पण. आम्हाला असं नाही की तो आमचंच घरचं खाल्लं मी आम्ही हे करायच्या गोष्टी. जर प्रशासनाला आमच्या घरचे खाल्ले तरी त्यांना जाग नाही. एवढं आता आमच्या भागात घटना हे होतच आपल्या भागात. तुम्ही साक्षीदार प्रत्येक गोष्टीला. मंचरला तुम्ही आंदोलनाला होते, सप्ताह मी पण होतो त्या ठिकाणी. प्रत्येक गोष्टीला आपण साक्षीदार आहेच आहे, पण प्रशासन जागाच घेत नाहीये. ते वनमंत्री, आमचे आमदार, खासदार कोणी काही कामाचे नाही. सरकार कामाचं काहीच नाही. सरकार फक्त कागदपत्री लिहिणार. बाबा पण शरद सोनवणे दादा सोनवणेचा कार्यकर्ता आहे, पण आंदोलन करून काय झाले?
दादांनी उपोषण केलेत, आंदोलन केले, सगळ्या गोष्टी केल्यात ना, पण फायदा काय झाला तालुक्याला? किती बळी गेले? 56 बळी गेले ना, कागदपत्र 56 बळी आहेत ना. फक्त कोणाचे ते माणसांचे, आमचे वन्य प्राणी, आमचे शेळे जातात, आमच्या बकऱ्या जातात, कुत्रे जातात, त्यांचा आपल्या काय आहे का मोजमाप काय सरकारकडे? काहीच नाही आहे. आज माझे धनगर बांधव आहेत, धनगर बांधवांच्या रोजच्या किती 1-2 बकऱ्या आमच्या उंगरामध्ये जात आहेत. त्यांनी काय करायचं? धनगर ते गरीब आहेत ना, आमची तरी आपली तरी घरं आहेत, आपण राहतोय, आपले कंपाऊंड करून आपण राहू शकतो, आपली पोरं आपण घरात ठेवू शकतो. ते धनगर बांधव उघड्यावर राहतात. मागे काहीतरी त्यांनी आय थिंक मागे कोणतरी साहेब होते आपले, काय त्यांचं नाव होते, आंदोलन झालं त्यांच्याबद्दल, अमोल सातपुते. हां सातपुते. काय बोलले ते? धनगर बांधव टेंट देणार, आवाजाच्या बंदुकी देणार, पुन्हा काय बोलले ते टॉर्च देणार. किती धनगर बांधव टॉर्चेस? आज तुम्ही माझ्यासोबत चला, मी धनगर बांधवांचे तुम्हाला प्रत्येक बांधवांना येतो मंगळ पार्कामधल्या. किती जणांना सरकारने टॉर्च आणि टेंट दिलेत का? नाही दिलेत. काहीच केलेलं नाही सरकारने, प्रशासनाने काहीच केलेलं नाही. पाठीमागे पिंपरखेडच्या याच्यामध्ये मंत्रालयात मिटिंग झाली, 1500 बिबट्या हलवणार वनतारामध्ये अशी घोषणा झाली होती. हां, कुठे हलवले त्यांनी? दाखवावं, मग काय सिद्ध करावं सर, सरकारने सिद्ध करा, प्रशासनाने सिद्ध करा. हे मग हे म्हणजे मग नक्की कोण कोणाची दिशाभूल करतंय? प्रशासन, सरकार सगळं दिशाभूल करतात. जी सर्वसामान्य शेतकऱ्याची दिशाभूल आहे, ह्या गोरगरीब जनता आहे, दाखवा जनता दाखवा यांना. ही उघड्यावर जनता आहे साहेब, ही सगळी आता ती आहे ना? सगळी मुलं हा, ती एकत्र आणली घाबरलेली तिथं. छोटी छोटी लहान मुलं आहेत. किती वर्षाची मुलं असतील ती? 7 वर्षाची, 8 वर्षाची, 9 वर्षाची मुलं आहेत ती. त्या मुलांनी काय करायचं? या त्यांच्या गरीब गोरगरीब आई बापांनी काय बघायचं? ते काय येतात, उचल घेऊन येतात, बाबा मुकादम देतो, मुकादम त्यांना मारतो. साला ती सगळी कंडिशन बेकार आहे गरीब लोकांची. त्यात हे बिबट्याने यांचे जर लहान मुलं, यांनी कोणत्या तोंडाला बघून जगायच्या गरिबांनी? हे लोक EC मध्ये बसून निर्णय घेणार, मंत्रिमंडळ, विधान संसद, काय असेल ते असेल त्याच्यामध्ये EC मध्ये बसून निर्णय घेणार. मग आपले लोकप्रतिनिधी करतात काय? आपले लोकप्रतिनिधी काय करतात आम्हाला माहित नाही. आम्हाला सगळे लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन सगळे कागदच दाखवतायत, ऍक्शन कुठेच नाहीये. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? ऍक्शन केलं पाहिजे त्वरित. आज जी घटना झाली ह्या आमच्या एरियामध्ये, ही आमची 5-7-8 गाव आहेत. पिंपरखेड असेल, जांबूत असेल, कावळपिंपरी असेल, मंगरुळ असेल, पारगाव असेल, साकोरी असेल, आमचं पारनेर तालुक्यामध्ये रेणवडी गाव असेल, इकडे आवरपूर निमगाव साव असेल. यांनी गस्त चालू ठेवा, शूटर टीम नेमा, एक शूटर टीम नको, यांची रेस्क्यू टीम बोलवा, यांच्या 7-8 टीम प्रत्येक गावामध्ये एक टीम ठेवा आणि शोधा ना. आज आम्ही शेतकरी पाणी भरतोय, बिबट्या दिसलं का मारून टाकायचं? मारून टाका डायरेक्ट, शूट करा ना डायरेक्टली. बिबट्याचा काय फायदा काय आहे सरकारला? ते तर म्हणतात 68 बिबट्या आम्ही सांभाळतोय आता मांडीवडोला. सांभाळून करता काय? सांभाळून करणार काय? ते सांभाळून काय त्यांना खायला घालणार आहेत? ते बिबट्याच्या नावाखाली ते भ्रष्टाचार करणार. बिबट्याला एवढा खर्च दाखवणार, पुन्हा बिबट्यांच्या निवारणासाठी एवढा खर्च झालं. किती झाले? 1 कोटी झाले. 80 लाख यांच्या घरात गेले, 20 लाखात बिबट्या गेले कडकडून मरून. काय करणार हे प्रशासन? काहीच करत नाही. हे फक्त भ्रष्टाचार आणि हे सगळं. आता शेळ्याचं काय? ते वनमंत्री म्हणले ते आता काय, ते त्यांची अक्कल आहे ती वनमंत्री आमच्यापेक्षा शेतकऱ्यांची जास्त अक्कल त्यांना आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आम्ही काय बोलू शकत नाही. हे मोठे लोक, त्यांना EC मधून त्यांना शेळ्या, EC मध्ये त्यांना खायला पण तेच लागतं. जंगलात काहीतरी शेळ्या सोडणार 1 कोटीच्या, सोडून करणार काय? त्यांची अक्कल कुठं? आता आमची भाषा तर आम्ही जर वापरली, आमची गावची भाषा, तर आमचं कुठंतरी काहीतरी जाईल. त्यामुळे त्यांना पण विनंती आहे, तुम्ही तुमची अक्कल तुमच्या जवळ ठेवा. हे शेळ्या बिळ्या करून काही होत नाही. तुम्ही शेळ्या वाटलंच नाही, एवढं असेल ना गोरगरीब जनता आणि लोकांना शेळ्या सांभाळायला द्या, त्याची उदरनिर्वाह त्याच्यावर करतील. आणि हे बिबटे शूटर साईडची ऑर्डर द्या आणि बिबटे शूट करा. ही सरकारला विनंती आहे आणि सर्वांना आपल्या प्रशासनाला विनंती आहे आणि आपल्यामार्फत ही विनंती. आपण आमच्या तालुक्याचे जुने जाणते पत्रकार आणि चांगले पत्रकार आहात, सत्यनिष्ठ पत्रकार आहात, तुम्ही ही बातमी पोहोचवा सगळीकडे. मग आता काय करायचं? काय नाही, काय ऍक्शन झाली तर तुम्ही ऍक्शन येईल तर 5:30 वाजता मी स्वतः शिवाजी खिल्लारे मंगरुळ, माझ्यासोबतचे माझे सहकारी मित्र या उसामध्ये आंदोलनाला बसणार. तुम्ही काय बाहेर नाही येणार? नाही, बाहेरच येणार नाही. काही जीवाचं काय झालं काय तरी? झालं? काय अडचण नाही, मला काहीच अडचण नाही. मला काहीच अडचण नाही. बाबू घेऊन व्हायचे चालतंय, काय अडचण नाही आम्हाला. आम्ही जन्मलो शिवजन्मभूमी जन्मलोय, छत्रपतींचा वारसा चालवतोय, छत्रपतींच्या नावावर जगतोय आम्ही. त्यामुळे आमचं काय, महाराजांनी एवढं आयुष्य घालवलंय, ते आमचे फौजवाले एवढं आयुष्य घालवतात, आमचं गेलं तर काय वाईट आहे. पण ह्या घटनेने काहीतरी होईल, मग सरकार प्रशासन जबाबदारी घेईल आणि हे करेल, काहीतरी उपाययोजना करेल, याच्या शूटिंगसाठी ऑर्डर देईल. तुमच्या मीडियाला मी मागे पाठीमागे बाहेर दिली होती बघा, पिंपरखेडला की म्हटलं होतो 2-4 दिवस झाले कोपेवाले आले, ते साईडनी वाघ तिथं वास्तव करते, साईडनी वाघ फिरतोय. ती घटना ही सर त्या दिवशी बोललो होतो मी, आज घडले का? मग हे उपाय काहीच झालं नाही. 2 दिवसापूर्वी इथं माझा भाऊ येतो, आज रस्ता आहे, मी आई तर समोर इथं बांगला का समोर नारळ तिथं राहतो. इथून जातो, इथून ह्या ऊसातून पलीकडच्या ऊसात पुढे मारे, त्याच्या वरतून त्यांनी 5 गाडी येऊन वाचलं. इथं बकर बसले होते पलीकडे मोकळ्या रोडला झालं काय ते? नाही 2 दिवसापूर्वी हे बघा मधला रोड ना, त्या रोडवरती मला घ्यायला आला होतो. इथं दीपक हा बंगला इथं मी आलो होतो, तिथं मला घ्यायला आला होता 8-8:30 वाजता. तिथून बांगला उडी मारली तो, मग इथं बकर होते ना, बकरा त्याच्यामुळे उडी मारली. आणि आता वाचलं मोटरसायकल वाचलं तो 2 दिवसापूर्वी. वन विभागाला कळवलं का? कळवलं होतं त्या शेजारच्या आहेत ना, त्यांनी कळवलं. पिंजरे लावले का? मग काहीच नाही पिंजरे, एक पिंजरा नाही इथं एरियामध्ये 7-8 2 बाजूला आमचेच ऊस होते इथं,
तर ते काय आलं खालच्या बाजूला विहिरीचं काम चालू आहे तिथून फाईट दिली का तेव्हा तिकडच्या बागाचे वाघ सगळे इकडे येऊ लागले हादरा आता येऊन सध्या घाबरून. हादरा फाईट दिली का इकडे येतात वाघ दिवसा यांनी बघितलं 2 दिवस झाले. दिवसा बघितलं इथं हे आपल्या घरा पाठीमागे या पत्र्याच्या शेड पाठीमागे आता हे ऊस परवानगी बरं, आता मग ही घटना घडल्यावर पिंजरे आलेत. हो हा हे आता तोपर्यंत पिंजरा एक आले पण पिंजरा नव्हता. एक पिंजरा नव्हता एक पिंजरा नाही माहिती, इथं वन अधिकारी सांगून बघायला पिंजरा आले आम्हाला नाही. जे हे लोकं माणूस असतील, मेल्याशिवाय काय होणार पर्याय नाही. नाही होणार नाही त्यांना काही. कळतच नाही तेव्हा माणसं जाणवेल त्यावेळेस सगळे जागे होतात प्रशासन पण. आणि तो आपल्या शरदाची पोशाख केला वाघाचा आहे त्याच्यामुळे ते दामण्या तिथून शरदाची टिंगल्या करते तिला बोलावं लागलं इथं मला तिला कळलं इथं माणसांची प्रतिक्रिया काय काय आहे. झालं काय झालं ते दामिनी आपल्या शरदानी बिबट्याचं ते पोशाख काय केलं होतं ना हा व मग लक्ष लक्ष वेधून वेधण्यासाठी आणि ती दामिनी त्याच्यावर शरदाची टिंगल्यावर होती मग असं काहीतरी अंजली बोलली. दमनिया अंजली म्हणायची. दमनिया कोणतरी होती मग असे आता तिला इथं बोलायला तिला कळलं ना माणसाची प्रतिक्रिया काय ते टिंगल्या करण्यासारखा विषय नाही सर. बर म्हणजे अंजली दमनिया टिंगल्या करते काय शरद सोनवणे नाटक करतायत. म्हणजे हसती मग थोडक्यात काय त्यांच्यावरती. सांगाल तुम्ही दमनिया दामण्याला ते सांगन मी तर लोक ग्रामीण भागात या तुम्ही बघा काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. आता जीव गेला ती बघायला तिला कळन 10 दिवस तिथं थांबा म्हणा मग बघन तुम्हाला कळन तुम्हाला काय परिस्थिती शेतकऱ्यांची कशी जगतात शेतकरी. हसून ते सिटीमध्ये राहून काय होणार नाही सर एसीमध्ये रूमामध्ये राहून काय होणार नाही. ग्रामीण लोक लेवलला या तुम्ही खाली या बघा तुम्ही काय परिस्थिती शेतकऱ्यांची. आता ही बिचारी वस्तू तोडतात बघा बरं. आता आला अचानक मग काय पर्याय गेला घेऊन काय येतील बरेच वन अधिकारी लावतील पिंजरण संपलं विषय दामिनीला बोला ना आजकाल दामिनिया कोण येते अंजली दामिनिया त्यांना बोला इथं कळेल त्यांना भावना काय आहेत लोकांच्या.